राज्यामध्ये यावर्षी रब्बी कांद्याची लागवड घटली. येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव होणार पुन्हा 5,000 रुपयांच्या पार. सध्या जर का आपण बाजारामध्ये कांद्या बाजारभावाची परिस्थिती जर बघितली तर कांद्याला सध्या 2700 ते 2800 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर पाहायला मिळतोय. एकंदरीतच कांद्याचे जे काही दर आहेत ते आता गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून थोडे घटलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की जो काही लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याची जी काय आवक आहे ती आवक मर्यादित असून देखील बाजारभाव का घटत आहेत हा प्रश्न नेमका शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडला आहे. एकंदरीतच भारताच्या कांद्याला दुबई असेल, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिणेतील राज्याकडून मागणी असताना कांद्याचे बाजारभाव घसरणीला का लागलेत हे समजून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच कांद्याची जी काही निर्यात आहे ती आता यावर्षी दुप्पट करण्याचं जे काही सरकारचं धोरण असल्यामुळे यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव हा त्या ठिकाणी राहणार आहे. सध्या आपण लाल कांद्याचे जर का बाजारभाव जर पाहिले तर टॉपचा जो काही बाजारभाव भेटतोय लाल कांद्याला तो जवळपास 3,000 रुपयांच्या आसपास मिळतोय. याशिवाय उन्हाळ कांद्याची जी काय आवक आहे किंवा उन्हाळ कांदा जो काय आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी संपुष्टात आल्यामुळे त्या ठिकाणी उन्हाळ कांद्याला देखील 20 ते 22 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणूनच नवीन वर्षामध्ये जी काय रब्बीची लागवड आहे ती आता त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे येणाऱ्या पुढील काळामध्ये किंवा येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये कांद्याला बाजारभाव हा त्या ठिकाणी नक्की वाढू शकतो असं एकंदरीतच बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे काही बाजारभाव असतात ते मागणी आणि पुरवठा या एका गणितावरती अवलंबून असतात. परंतु कांद्याची त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये होणारी लागवड किती आहे यासोबतच मार्केटमध्ये कांद्याची आयात किती होते, देशाबाहेर कांदा किती निर्यात होते आणि परदेशातून परकीय चलन किती राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येते या सर्व गोष्टीवरती कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात. सध्याची जर का परिस्थिती जर बघितली तर कांद्याला गेल्या आठवड्यापासून बाजारभाव हे त्या ठिकाणी घसरले आहेत. एकंदरीत कांद्याला जवळपास 2700 ते 2800 रुपयापर्यंत बाजारभाव हे त्या ठिकाणी घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण सध्या त्या ठिकाणी निर्माण झालं. दुसरीकडे जर का उन्हाळ कांद्याची आवक जर का पाहिली तर उन्हाळ कांद्याची आवक ही आता घटलेली आहे. परंतु जो काय लाल कांदा आहे तो लाल कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दाखल व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. एकंदरीतच अहिल्यानगरचं मार्केट असेल किंवा सोलापूरचं मार्केट असेल इथं जवळपास त्या ठिकाणी 50 ते 60,000 क्विंटल कांदा हा त्या ठिकाणी रोज येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आवक जास्त झाल्यामुळं बाजारभाव थोडेसे त्या ठिकाणी नरमले आहे. याशिवाय सरकारचं यावर्षी त्या ठिकाणी कांदा निर्यातीचं धोरण देखील त्या ठिकाणी आता ठरलं आहे आणि यावर्षी सरकार जवळपास दुप्पट कांदा हा त्या ठिकाणी निर्यात करणार आहे. एकंदरीतच भारत हा जो काही देश आहे तो त्या ठिकाणी कांदा निर्यातीमध्ये अग्रेसर असणारा देश हा परिणामी जर का आपण पाहिलं तर दुबई असेल, ओमान असेल, मध्य आशियाई देश असतील, सिंगापूर असेल, इंडोनेशिया असतील, याशिवाय युरोपीय देशांमध्ये देखील त्या ठिकाणी कांदा निर्यातीची आता त्या ठिकाणी मोठी ऑर्डर भारताला त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवरती जो काय बांगलादेशची जी काही निर्यात आहे ती देखील आता त्या ठिकाणी सुरू आहे. श्रीलंकेची निर्यात देखील त्या ठिकाणी आता सुरू आहे. परंतु इथून जी काही मागणी आहे ती आता थोडीफार कमी झालेली आहे. कारण की जी काही मागणी असते ती उन्हाळ कांद्याला असते. कारण की हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी टिकाऊ असतो. परंतु हा जो काय लाल कांदा आहे हा लाल कांदा जो काही त्याचा लाईफ स्पॅन आहे तो त्या ठिकाणी फार थोडा असल्यामुळे या कांद्याला पुरेशी मागणी ही त्या ठिकाणी नसते. एकंदरीतच बाजारामध्ये बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण ते त्या ठिकाणी निर्माण झालं असलं तरी कांद्याचे बाजारभाव का घसरत आहे हे पाहणं तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत आपण जर का बघितलं तर येणाऱ्या पुढील काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याची जी काय आता जी रब्बीची लागवड सुरू आहे ती लागवड त्या ठिकाणी कमी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे आणि परिणामी हा जो काय कांदा आहे तो हार्वेस्टिंगला जवळपास एप्रिल ते मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याला हे भरपूर बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव हे जवळपास 5,000 रुपयांच्या आसपासही त्या ठिकाणी जाऊ शकतात असं बाजारभाव अभ्यासकांच्या त्या ठिकाणी अभ्यासातून उघड झालेलं आहे. एकंदरीतच शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कांद्याची लागवड आता जर रब्बी कांद्याची केली तर असेल तर त्या ठिकाणी कांद्याचं व्यवस्थित संगोपन करून कांदा हा त्या ठिकाणी तुमचा व्यवस्थित तयार तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये करू शकता आणि हा केल्याच्या नंतर पुढील जे काय बाजारभाव आहेत तर पुढील बाजारभाव हे त्या ठिकाणी जी काय कांद्याची आवक आहे ती आवक सुरुवातीला कशी राहते या आवकीवरती त्या ठिकाणी बाजारभाव त्या ठिकाणी अवलंबून असतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी नफ्याचं ठरू शकतं.